अन्नत्याग आंदोलनासाठी रोहितदादा पवार पंढरपूर दाखल झालेले आहेत. आता काय सांगताल, तुम्ही दाखल झाला, तुम्ही येण्यापूर्वी तुम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत? हे बघा, नोटिसच दिलेल्या आहे, पण नोटिसांना आम्ही थोडं त्या ठिकाणी घाबरतो. अनेक वर्षांपूर्वी या पवित्र भूमीमध्ये साने गुरुजींनी एक आंदोलन केलं होतं सामान्य लोकांसाठी, आणि ते यशस्वी आंदोलन होतं. आम्ही साने गुरुजी महामानव तसंच संतांच्या विचाराची माणसं आहोत. या पवित्र भूमीमध्ये येऊन आम्ही सामान्य लोक म्हणजे 36 लाख शेतकऱ्यांसाठी तिथे लढत आहोत. आणि हे अन्यायकारक ज्या काय अटी आहेत, 2019ची अट आहे, 50,000पर्यंत आम्ही मदत करणं. आमचं म्हणणं आहे, ह्या अटी तुम्ही काढा. 2 लाखापर्यंत मदत आमच्या शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे. त्याच्याचबरोबर जे काही रेग्युलर शेतकरी आहेत त्यांनासुद्धा तिथं ज्या अट आहे 25, 26, 26, 27 ती अट काढण्यात येऊन डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसा दिला गेला पाहिजे. आणि वसुली न करता थांबायचं नाही की यांनी पैसे भरा मग आम्ही देतो. आमच्या शेतकऱ्याकडे पैसा नाही, येणारं वर्ष हे पाऊस नसल्यामुळे अडचणीचं आहे. त्यामुळे तिथं डायरेक्ट पैसे अकाउंटला गेले पाहिजे आणि मोठी कर्जमाफी झाली पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर आमचा जो विमा त्याच्यामध्ये जे बदल केलेले आहेत या सरकारने ते अन्यायकारक आहेत. ते पूर्वीच्या लेवलला घेऊन 1 रुपयाला आम्हाला विमा तिथं द्या, अशा आमच्या सगळ्या मागण्या या मान्य शेतकऱ्याच्या वतीने कराव्याच लागतील. चंद्रकांत दादा पाटलांनी टीका केलेली की रोहितदादा पवारांना दुसरा इश्यू नाही आहे, एकतर मीडियासमोर येणे आणि रस्त्यावर उतरणे, एवढंच काम तुम्हाला उरलं. आम्ही कोणासाठी येतो हे पण महत्त्वाचं आहे. आम्ही गरिबासाठी येतो, तुम्ही नेत्यासाठी येता. त्यामुळे चंद्रकांत दादा हे सत्तेतले व्यक्ती आहेत, त्याच्याबरोबर इथले पालकमंत्री सत्तेतले आहेत. लातूरला तुम्ही जसा आजारी बैल त्या गरीब शेतकऱ्याला दिला तशीच ही आजारी कर्जमाफी असं आमचं मत आहे. ह्याच्यात तुम्ही वसुली करत आहात. म्हणजे शेतकऱ्याला ज्या पद्धतीने लातूरला स्वतःच्याच खिशातून त्या बैलाला नीट करण्यासाठी पैसे द्यावं लागलं, इथं सुद्धा कर्ज वसुलीसाठी स्वतःचा पैसा भरा. तुम्ही आधी वरची अमाऊंट भरा, मग तुम्हाला 50,000 मिळणार. हे आम्हाला चालणार नाही. 2 लाखाची सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि ह्या 2 नेत्यांना मला एवढंच बोलायचं आहे, आम्ही ज्या अटी बांधतोय त्या मीडियासमोर येऊन या अटी चुकीच्या आहेत, शेतकऱ्यावर अन्यायकारक आहेत, हे एकदा बोलून दाखवा. मग शेतकरी तुमच्याबद्दल काय बोलतील हे तुम्हाला कळेल. आता भरणे मामांनी कृषी मंत्री म्हणून या अटी मान्य केलेल्या आहेत. त्या म्हणाले हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे ह्या काढल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे एवढं मोठं मत त्यांनी दाखवलं. आता भरणे मामासुद्धा सत्तेत आहेत, त्यामुळे सगळ्या नेत्यांनी एकत्रित येऊन या विषयासाठी सहकार्य करावं अशी आमची भूमिका आहे. आपल्या पक्षाचे 4 आमदार, 1 खासदार या जिल्ह्यामध्ये आहे, मात्र आमदार म्हणतात की आम्हाला आंदोलनाविषयी काहीच माहिती नाही. आंदोलनाला आम्ही कोणालाच बोलवलेलं नाही. आम्ही सोशल मीडिया आणि मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. ते अराजकीय आहे. इथं काय आम्हाला गर्दी करायची नव्हती, बाबा गाड्या भरून आणा, आमदारांना सांगा, आम्ही तसं काही केलेलं नाही. TV वर बघून लोक जेवढी आली अजून वाढत जाणार आहेत. माझ्या घरच्यांना सुद्धा हे माहीत नव्हतं, TV वरच कळालं की हे आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला गेल्यानंतर तिथं लोकांची प्रतिक्रिया बघून, लोकांच्या अडचणी समजून घेऊन, रयतेचा राजा त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही एक आंदोलन करण्याचा विचार केला आणि मीडियावर डायरेक्ट जाहीर केलं. त्यामुळे मीडियावर जाहीर केल्यानंतरच माझ्या परिवाराला कळालं. जसं परिवाराला कळालं तसं आमदारांना कळलं असेल तर ते या ठिकाणी येतील असा मला विश्वास आहे. ममता बॅनर्जीचा पक्ष आणि आपला पक्ष विलीन करण्याची चर्चा सुरू आहेत, कसं बघताय? ममता बॅनर्जींचा पक्ष आणि आमचा पक्ष विलिनी करून शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार आहे का? नाही मिळणार. त्यामुळे आज विषय काय कर्जमाफीचा आहे. मुख्यमंत्र्यांना काय आव्हान? मुख्यमंत्र्यांना आव्हान एवढंच करणार आहे की ही कर्ज माफी नाही, ही कर्ज वसुली आहे. अधिकाऱ्यांकडनं चुका झाल्यात असं आपण समजूया. आणि ह्या दोन अट मुद्दामून ज्या सरकारकडनं टाकण्यात आलेल्या आहेत, 2019ची 36 लाख शेतकऱ्यांना तिथं अन्याय होणार आहे. 50,000चीच फक्त कर्जमाफी मिळणार आहे. आमचं मत आहे 2 लाखाची कर्जमाफी प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे. रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा वाढीव मदत तिथं झाली पाहिजे. 25, 26, 27, 27ची अट काढण्यात यावी. आणि जे काय आम्हाला विमा पूर्वी 1 रुपयाला मिळत होता आणि सगळ्या अटी शर्ती त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या बाजूच्या होत्या, तसाच विमासुद्धा परत आम्हाला त्या ठिकाणी मिळावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. ही कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे, तर सरसकट 2 लाख रुपये शेतकऱ्यांना कर्ज द्यावं या मागणी आता रोहित पवारांनी केली आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.